नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी बोलणार आहे अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल की ज्याच्याविषयी सार्थ अभिमान हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, ज्यांना हिंदवी स्वराज्याची जननी म्हणून संबोधलं जातं अशा राजमाता जिजाऊ माँसाहेब. छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेबांना आदराने प्रेमाने आऊसाहेब असं संबोधायचे आणि या मातोश्रींचा हा जन्म झाला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावामध्ये. लखोजी जाधवांच्या घरी आणि म्हाळसाबाईंच्या पोटी ही कन्यारत्नाची देणगी ईश्वराने जणू काही दिली आणि 12 जानेवारी 1598 ही तारीख सुवर्णाक्षरांनी आपल्या इतिहासामध्ये लिहिली गेली. आदरणीय जिजामाता या बालपणापासूनच अतिशय शूरवीर, जहागीर प्राप्त असणाऱ्या घराण्यामध्ये जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या वडिलांचं निरीक्षण केलं. त्यांची राज्यकारभाराची जी काही नीती होती, युद्धनीती होती, युद्ध कला होती, ही वेगवेगळी कौशल्य त्यांनी आत्मसात केली आणि माँसाहेबांच्या मुखी नेहमीच महाभारत, रामायण यांच्या गोष्टी असायच्या आणि हृदयामध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे उमलत होतं, फुलत होतं. अशातच शहाजी राजेंशी त्यांचा विवाह झाला आणि त्या जाधवांच्या कन्या भोसलेंच्या सुनबाई झाल्या. छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होण्याचं भाग्य जणू काही त्यांच्या पदरात नियतीने दिलं होतं. माँसाहेबांनी महाराजांवरती गर्भात असतानापासूनच गर्भसंस्कार केले. वेगवेगळ्या महापुरुषांच्या कथा सांगणं, महाभारतातील प्रसंग सांगणं, रामायणाच्या कथा सांगणं, यामधून त्यांनी आपल्या बाळाची जडणघडण केली. याच मातेच्या पोटी जन्मलेलं बाळ पुढे हिंदवी स्वराज्याचं संस्थापक बनलं. शिवछत्रपती आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाले आणि याच मातेने वयाच्या 3.5 वर्षापासून महाराजांच्या मनावर स्वराज्याचं स्वप्न हे बिंबवलं आणि स्वराज्याचं बाळकडू पाजलं. पुढे सह्याद्रीला जो कणखरपणा लाभला असेल तो केवळ या माँसाहेबांच्याच आई जिजाऊंच्याच प्रयत्नांमुळे. भगव्या झेंड्याला जर तेज लाभलं असेल तर या आऊसाहेबांच्या त्यागामुळे. कारण जहागिरीमध्ये असताना, पुढे रयतेचं राज्य निर्माण करत असताना, ते स्वप्न रुजवत असताना अनेक समस्यांना, अनेक अडचणींना आऊसाहेबांना सामोरं जावं लागलं. तरीही त्या डगमगल्या नाही. त्यांनी आपलं स्वराज्याचं स्वप्न उरामध्ये तसंच तेवत ठेवलं, ते फुलू दिलं आणि एक दिवशी महाराजांच्या स्वरूपात ते सत्यात उतरवलं. अवघ्या 16व्या वर्षात महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. ती केवळ माँसाहेबांच्या प्रेरणेमुळेच. कारण साक्षात जिजाऊ जर नसत्या, आई जगदंबेचा अवतार जर पाठीशी नसता, तर छत्रपती शिवराय हे काहीच करू शकले नसते. कारण आज शिवबा प्रत्येक घरात जन्माला यावा हे प्रत्येकाला वाटतं, परंतु खरी गरज आहे ती जिजाऊंच्या जन्माची. जर प्रत्येक स्त्रीने आपल्या लहान मुलांना जर जिजाऊंसारखे संस्कार दिले, अगदी लहानपणापासून त्यांच्या मनावरती चांगल्या गोष्टी रुजवल्या, महाभारताच्या कथा, रामायणाच्या कथा, चांगले प्रसंग, विविध महापुरुषांच्या ऐतिहासिक गोष्टी जर सांगितल्या, तर नक्कीच आजची पिढी सुद्धा महाराजांप्रमाणे तेजस्वी आणि ओजस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की प्रत्येक जीवनातल्या कठीण प्रसंगाचं उत्तर म्हणजे महाराजांचं चरित्र आहे आणि प्रत्येक जीवनाला एक अत्तराचा परिमळ देणारं चंदनरूपी अत्तर म्हणजे शिवरायांचं चरित्र आणि त्या चरित्रातील विचार आहे. आणि हे विचार जिथून आले त्या आऊसाहेब जिजामाता, त्यांना मानाचा मुजरा.